सो पण लग्न करण्यासाठी पत्रिका पाहणं, कुंडली जुळवणं खरंच गरजेचं आहे का? हो, निश्चितच. कारण नुसतंच गुण जुळले म्हणजे लग्न जमलं असा त्याचा भाग होत नाही. पत्रिकेत असं सांगितलंय की नाडी, योनी, गण आणि वर्ण हे प्रामुख्याने बघितलं जातं. आपण बघतो खेडेगावात नाडी जर वेगळी असेल तर सेम असेल तर लग्न करत नाही, वेगळी पाहिजे नाडी असं म्हणतात. तर ह्याच्या मागचं प्रामुख्याने लोक जे ग्रामीण गुरुजी आहेत ते त्याच्यामधलं आपल्याला विस्तृतपणे माहिती देत नाहीत. मुळातच विषय असा आहे की गुणांचा आणि लग्नाचा काही एक संबंध नाहीये. आतापर्यंत जे आपण पाहत आलोय ते मिसअंडरस्टँडिंग केलं लोकांचं, असं मी निश्चितच दाव्यानं सांगू शकतो. कारण जर राक्षसगणाची मुलगी असेल आणि जर मनुष्यगणाचा मुलगा असेल तर राक्षसगण काय करतो हे जनरल सगळ्याला माहित आहे. किंवा वर्णाच्या बाबतीत बघितलं तर वर्ण एखाद्याचा ब्राह्मण वर्ण आहे, एखाद्याचा विप्र वर्ण आहे, राहणीमानात बदल निश्चितच होऊ शकतो. आपल्याला त्या ठिकाणी योनी नावाचा जो शब्द आहे तो खरंच शास्त्राने योनी ह्याच नावाशी रिलेट केला आहे. म्हणून आपण बघतो की एखाद्याची श्वान योनी असेल आणि एखाद्याची साधारणतः गज योनी असेल तर वैवाहिक सौख्यासाठी ते किंवा आपण त्यांच्या एकत्रीकरणासाठी ते निश्चितच उत्तम असणार नाही, हे आपण त्या ठिकाणी बघतो. आणि गरुड असेल, सर्प असेल, ही जर स्थिती असेल तर ही सुद्धा फारशी अनुकूल नाही. मांजर असेल, उंदीर असेल वैरवर्गामध्ये तर ही स्थिती सुद्धा लग्नाला अनुकूल नसते. ज्योतिषशास्त्रामध्ये गुण बघण्याचं खऱ्या अर्थानं एक साधन असं आहे की ती मुलगी आणि तो मुलगा विवाह केल्यानंतर छान पद्धतीनं पुढे जातील का, एकमेकाचे विचार एकमेकाला जुळतील का, हे बघण्याचं साधन आहे. म्हणजे आम्ही सहज असं एक उदाहरण म्हणून सांगत असतो की 36 गुण जुळले एखाद्याच्या पत्रिकेमध्ये, समजा मुलालाच संस्कार नसतील तर ते 36 गुण येऊन सुद्धा उपयोग नाही, कारण त्याची लँग्वेज चांगली नसणार आहे. म्हणजे तिथं वैचारिक मतभेद होऊ शकतात. आणि काही वेळेला आपण बघतोय पळून गेलेल्यांचं सुद्धा लग्न फार सुखकर झालंय, असं सुद्धा खूप आपण उदाहरणं बघितलीत. तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून गुण बघणे याचा अर्थ तो मुलगा आणि ती मुलगी एकमेकाला शारीरिक दृष्ट्या पूरक आहेत का हे बघण्याचं खऱ्या अर्थाने साधन आहे. बरोबर. आणि आजकाल तर खूप सारे लोक पाहत देखील नाहीत, कुंडली पाहत नाहीत किंवा डायरेक्टली लग्न करतात. लव्ह मॅरेजेस जे असतात त्यामधले मोस्टली की कुंडली न पाहता देखील लग्न करतात. मग त्याच्यामुळे आता आपण या प्रसंगात पाहतोय की डिवोर्सचं प्रमाण, वैचारिक मतभेदाचं प्रमाण पण खूप वाढलंय आणि डिवोर्स पण खूप होत आहेत आता. बरोबर. साधारणतः आपण 2000च्या पूर्वी जाऊया तर त्यावेळी डिवोर्सचं प्रमाण फार कमी होतं. 2010 पूर्वी सुद्धा कमी होतं. आणि आताच्या कालखंडात वैचारिक मतभेद खूप वाढलेत, अँबिशन्स खूप वाढलेत आणि त्यामुळे हे प्रसंग न बघितल्यामुळे होऊ शकतील असं मी म्हणू शकतो.